काय चाललंय तुमचं? सॉरी, काय झालं? सगळं कळतंय मला. अहो प्रोफेसर आहे ना तुम्ही, मग असं गुंडा मावाल्यासारखं पाठलाग काय करताय? नाही नाही, बहुतेक तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय. मी तुमचा रुमाल सापडला होता म्हणून द्यायला आलोय. हा आमच्यापैकी कुणाचाच रुमाल नाहीये, आणि ह्या ज्या रुमालच्या ट्रिक्स आहेत ना त्या जुन्या झाल्या आता. हा असला रुमाल आमच्या तिघींपैकी कुणीही वापरत नाही. माझा आहे. ताई अगं, हो बघा, माझा आहे तो रुमाल. याआधी तर मी कधीच बघितलं नव्हतं. अगं हा मी कालच घेतलाय. तो एक कापडवाला आला होता खानावळीत, त्याच्याकडून. झालं देऊन तुमचं, निघू आम्ही. थँक्स. चला. अगं काय रे, हा पण त्याला थँक्स बोलायला पाहिजे होतं, तो आपल्याला थँक्स बोलला. ही जिगीषा आपली होणारी सून. सून? होणाऱ्या बायकोला तिकडे सोडून एक माणूस इकडे एकटा एकटा काय करतोय बरं? तिकडं मातोश्रींना सुनेचं किती कौतुक करू आणि किती नको असं झालंय, पण नवरदेव का असा चेहरा पाडून बसलाय? त्याडे काय आहे सगळं नवीन? नवीन नाही, तू तुझा होतास ना तेव्हाच ठरवलंय मातोश्रींनी. म्हणजे तुला आधीपासून माहित होतं? मला आधी का नाही सांगितलंस मग? काय झालंय? जिगीषा आवडली नाही का? तू मातोश्रींना का सांगितलंस मग? अगं बाई, मी कुठं काय सांगितलंय? मी बोलत होतो दुसऱ्या वेगळा विषय बोलत होतो मी. मातोश्रींनी वेगळाच विषय समजून गैरसमज करून घेतला. बरं ठीक आहे, आता जेवायला तर सगळे वाट बघ. मी नाही येणार, मला नाही भूक. मातोश्रींनी बोलवलंय. चल. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.